तर श्रावणातील पहिला नागपंचमी सणाची जोरदार तयारी सुरू आहे। नागपंचमी निमित्त कणकवली बाजारपेठा सजल्या आहेत। विविध आकाराच्या नागाच्या मूर्त्या बाजारामध्ये उपलब्ध झाल्याचं आपण दृश्यांच्या माध्यमातून सुद्धा बघू शकतोय। नागपंचमी सणाची जोरदार तयारी कणकवलीच्या बाजारपेठेमध्ये बघायला मिळते। शेतकऱ्याचा मित्र म्हणून नागदेवतेचा ओळखलं जातं आणि याच नागदेवतेची पूजा नागपंचमी दिवशी करतात आणि श्रावणातला पहिला हा सण असतो। आपण पाहिलं तर सध्या कोकणामध्ये ह्या सणासाठी या कणकवलीच्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली या बाजारामध्ये विविध नागाच्या मूर्त्या ह्या बाजारामध्ये उपलब्ध आहेत। त्याच्यासोबत त्या पूजेसाठी लागणारे साहित्य देखील आहे, लाया आहे, त्यानंतर हळदीची पानं आहेत, लाडू आहेत, हे सर्व उपलब्ध आहे। काही जे ग्राहक आहेत ते देखील आपण नागपंचमीसाठी नागोबा घेऊन जाताना दिसत आहेत। ज्या मूर्त्या छोट्या 50 रुपयापासून ते 500 रुपयापर्यंत या मूर्त्या आहेत। काही इथे विक्रीकार आहेत। काय सांगाल, आज मूर्त्या बाजारात उपलब्ध झाल्या आहे? मूर्त्या 50 रुपये दर आहे, 100 रुपये आहे, 150 रुपये आहे, 200 आहेत। हे लाये पण लागतात नैवेद्याला, हळदीची पानं लागतात मोदक करायला, आपण जे प्रसाद करतो देवीच्या पुढे ठेवायला तिथे। नागदेवतेची पूजा करतो आपण, काय सांगाल? नागपंचमी म्हणजे नागोबा हा श्रावण महिन्याचा पहिला सण आहे आणि सगळी आमच्या कोकणात तर खूप महत्त्व आहे नागपंचमीच्या त्या सणाला आणि तो शेतकऱ्याचा मित्र पण आहे। आणि त्या दिवशी सकाळी उठून नागोबाची पूजा केली जाते आणि दूध लाह्या असा नैवेद्य दाखवला जातो। उद्या नागपंचमी आहे, त्या निमित्ताने आज आम्ही नागोबा न्यायला आलेलो आहे कणकवली बाजारपेठेमध्ये। दरवर्षीप्रमाणे आजही अशी आता ही बाजारपेठ दिसते। कॅमेरामॅन अमेश सुरेसह उमेश बुतडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।